राज्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल अण्णा कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा विमान प्रवासाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। निफाडचे विद्यमान आमदार अजित पवार गटात गेल्यापासून माजी आमदार अनिल कदम हे पवार साहेबांच्या जवळ जात आहेत। पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग निफाड तालुक्यात आहे। यातच अनेक दिवसांपासून निफाडचे राजकीय वातावरण गरम झालेले आहे। 4 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार येवला दौऱ्यावर जात असताना निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या पत्नी वैशालीताई कदम यांनी निफाड चौफुलीवर हजारो कार्यकर्ते घेऊन पवार साहेबांचं जंगी स्वागत केलं। यानंतर अनिल अण्णा कदम पवार साहेबांना दिल्ली येथे जाऊन भेटले आणि आता शरद पवार साहेब चांदवड येथे कांदा आंदोलनात सहभागी झाले होते। पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरती निफाडचे माजी आमदार अनिल अण्णा कदम, भास्कर नाना बनकर व अनेक कार्यकर्त्यांनी पवार साहेबांचं स्वागत केलं। यानंतर निफाडचे माजी आमदार अनिल अण्णा कदम हे चांदवड येथे आंदोलनात पवार साहेबांबरोबर होते। चांदवडच्या कांदा आंदोलनात अनिल अण्णा कदम यांनी धडाकेबाज भाषण केलं व योगायोगाने पवार साहेबांचा वाढदिवस पण दुसऱ्या दिवशी होता। काही सांगत बसणार नाही, आपण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत उभ्या आडवं देशाला ओळखता। एका वेगळ्या नजरेनं साहेब आज आपल्याकडे संबंध जिल्ह्यातला शेतकरी, राज्यातला शेतकरी आणि देशाचा शेतकरी पाहतोय की ज्याचं कोणी कैवारीच राहिलं नाही, अशांच्या कैवारी होण्याचा आता एकमेव सगळ्यांचं लक्ष असेल तर साहेब आपण आहात। साहेब जेव्हापासून नोटबंदी झाली ते 16 ते नोव्हेंबर 2016 पासून, नंतर कोविडची 2 वर्ष गेली, या सगळ्यामध्ये सिरीज ऑफ नुकसान, म्हणजे एखाद्या वर्षी शेतकरी आमचा सहन करायचा आपल्याला माहिती आहे। 2-3 वर्षात एखाद्या वेळेस नुकसान झाली तर शेतकरी त्याला पण सामोरं जायची तयारी ठेवायचा। पण साहेब दरवर्षाचं संकट झालं, 1 वर्ष गेलं की दुसरं अवकाळी पाऊस, गारपीट, याच्याने शेतकरी नेस्तानाबूत झाला। आणि काल परवाच्या गारपिटीने माझ्या तालुक्यातलं जर सांगायचं झालं साहेब, तर गारपीट एखाद्या दुसऱ्या गावामध्ये झाली तरी देखील साहेब छोटी असेल गार तर लोक त्याच्यातनं पण शेतकरी सावरायचा। पण दुर्दैवाने यावेळेसची गार ही लिंबासारखी होती, कांद्यासारखी होती। अवघ्या 5-6 मिनिटांमध्ये गारपिटीमध्ये साहेब शेतकरी नेस्ता नाबूद झाला। सरकार आलं, सरकारचे मंत्री आले साहेब। घरामध्ये गृहिणी ज्या आजही चुल्याच्या बाहेर येत नाही असाही काही वर्ग अजून सुद्धा शेतकरी समूहामध्ये, संपूर्ण नेस्ता नाबूद झाल्यानंतर तडातडा त्या महिला सरकारच्या मंत्र्यापर्यंत येऊन प्रश्न करत होत्या आणि अतिशय शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू आटले। ज्या निफाड तालुक्यानं, ज्या नाशिक जिल्ह्यानं, ज्या चांदवड तालुक्यानं, देवळ्यानं शेतकरी समृद्ध केला आणि त्या समृद्धीमध्ये आपण 10 वर्ष देशाचे कृषी मंत्री असताना जरी आम्ही त्यावेळेस वेगळ्या पक्षामध्ये काम करत असू तरी देखील शेतकऱ्याचं अगदी तळागाळातली माहिती असणारे आपण आहात। आज संबंध देश आपली वाट पाहतोय, नाशिक जिल्हा तर आपली वाट पाहतोय। आणि मी सांगत होतो की निफाडमध्ये ज्या द्राक्षानं समृद्धी आणली, ज्या ऊसानं समृद्धी आणली, ज्या कांद्यासारख्या जोडपीक म्हणून आमचा तालुका करायचा साहेब, मधल्या गारपिटीमध्ये आणि मागच्या 2-3 वर्षाच्या नुकसानीमध्ये आणि नोटबंदी नंतर लोकांनी, मगाशी नितीन सांगत होता, आम्ही ऐकत होतो, सकाळी मी आपल्याला सांगितलं साहेब की बँकेचे प्रयोग सगळे संपले आणि शेवटचा सोन्या नानाच्या घरच्या गृहिणींचा प्रयोग यावेळेस शेतकऱ्यांनी करून पाहिला। याच्यातून तरी आपण उभं राहू, पण याच्यातून पूर्ण शेतकरी आता संपलाय। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की पवार साहेबांसारखा या वयोगटातला मनुष्य जेव्हा देशाला दिशा देण्याचं काम करतोय, तुमची आमची जबाबदारी आहे। शिरीष भाऊ कोतवाल सांगत होते, मी आपल्याला काही हात वर करायला सांगणार नाही, पण तुम्ही आम्ही जर जगलो नाही, आज आमच्यापेक्षा मजूर सुखी झाला असं लोक साहेब पवार साहेब बोलायला लागले। मोठ्या मोठ्या बंगल्यावाल्यांच्या घरामध्ये साहेब 500 रुपयाचं सुद्धा भांडवल राहिलं नाही, अशी दुर्दैवी परिस्थिती आली की ज्या शेतीने तुम्हाला आम्हाला मोठं केलं आणि त्याला समृद्ध पाठिंबा पवार साहेबांनी दिला, आज त्याच पवार साहेबांना आणि इंडिया आघाडीला आदरणीय उद्धवजी असतील आणि सर्वच नेते मंडळी असतील यांना खऱ्या अर्थानं उद्याच्या निवडणुकामध्ये जोपर्यंत हेडकाउंट वाढत नाही, जोपर्यंत आमदार खासदार आणि सत्तेचं स्वरूप आपल्याला येत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी निष्फळ आहे।
अशा वयोगटातला एवढा मोठा माणूस तुमच्यासाठी रस्त्यावर उतरतो. आता या पलीकडे काही कोणी उतरेल अशी आपल्याला सगळ्यांना खात्री आहे. आजपासून कामाला लागा आणि उद्याच्या निवडणुकामध्ये जे आपल्यावर अत्याचार आणि अन्याय करतात त्यांचं उच्चाटन करा. त्याच खऱ्या अर्थानं तेव्हाच आपल्याला पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहून काहीतरी यश मिळेल अशी अपेक्षा सगळ्यांकडे व्यक्त करतो. पवार साहेबांनी नागपूरला जात असताना निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांना आग्रहाने विमानात घेऊन गेले. सततच्या या भेटीगाठींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. नागपूरला अधिवेशन असल्यानं निफाडचे विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांनी पण पवार साहेबांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या. पवार साहेबांनी पण त्यांच्या हातात हात दिला. या भेटीची सुद्धा तालुक्यात चर्चा आहे. काही काळामध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आहेत. यातच पवार साहेब म्हणजे अद्भुत रसायन. त्यांच्या मनात काय चाललंय हे कुणालाही कळत नाही. आता येणारा काळच ठरवेल की पवार साहेबांचा आशीर्वाद कुणाला मिळतो ते. नाशिक माझा न्यूजसाठी संपादक देविदास मोरे, निफाड.